मित्रांनो, भगवान श्री कृष्णाच्या आदेशाने नवनारायणाने वेगवेगळ्या नाथाच्या रूपाने अवतार घेतले. कानिफनाथांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला. कानिफनाथ महाराज हे नवनाथापैकी एक आहेत. श्री क्षेत्र मढी, जिल्हा अहमदनगर येथे त्यांची समाधी आहे. मढी हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. मित्रांनो, मढीला भटक्यांची पंढरी असेही म्हणतात. कानिफनाथ महाराज हे मंदिरामधील गुफेमध्ये ध्यान साधना करू लागले. चैतन्य कानिफनाथ महाराजांनी फाल्गुनी वैद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला सजीवन समाधी घेतली. हे मंदिर खूपच रहस्यमय आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम इथे नंदीची मूर्ती आहे. त्या पाठोपाठ विठ्ठल आणि रुक्माई यांची मूर्ती आहे. मंदिरातील एका कोपऱ्यातून एक भुयार आहे. तेथून खाली जाणे खूपच कठीण आहे. त्यातून खाली गेल्यावर तेथे एक भगवान शंकराची पिंडी आहे. इथेच कानिफनाथ महाराज ध्यानस्थ बसायचे. नवनाथ ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, चैतन्य कानिफनाथ महाराजांना मुघल आक्रमणाबद्दल माहिती होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या समाधीची रचना मुघलांच्या पद्धतीप्रमाणे ठेवली होती असं म्हणतात. मित्रांनो, जेव्हा शाहू महाराज पहिले मुघलांच्या वेड्यामध्ये अडकले होते, तेव्हा राणी येसुबाईंनी कानिफनाथांना नवस केला होता की जर माझे शाहू महाराजांची सुटका 5 दिवसाच्या आतमध्ये केली तर कानिफनाथ गडाचा सभामंडप व नगारखाना हे बांधून देईन व तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करेल. त्यानंतर शाहू महाराजांची सुटका ही 5 दिवसाच्या आत झाली. नंतर राणी येसुबाई यांनी चिमाजी सावंत यांच्या हस्ते प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप इत्यादी बांधायला लावले. तसेच पिलाजी गायकवाड यांना देखील पितळी घोडा अर्पण करण्यास सांगितले.